नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे मराठी राजभाषा दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मराठी राजभाषा दिन किंवा दिवस या विषयावरती सुंदर मराठी निबंध. असंख्य असतीलही इथे अनेकांच्या भाषा फेवरेट पण आमची राजभाषा मराठी काळजात घुसते थेट. असंख्य असतीलही इथे अनेकांच्या भाषा फेवरेट पण आमची राजभाषा मराठी काळजात घुसते थेट. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे म्हणत असलेल्या तरुणाच्या पाठीचा कणा ताठ करणारे मराठीतील ज्येष्ठ कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. 27 फेब्रुवारी मराठी साहित्याचे भूषण वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. आज महाराष्ट्रात सर्वत्र कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक या त्यांच्या 2 गाजलेल्या साहित्यकृती. त्यांच्या साहित्य सेवेसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी राजभाषा दिन या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा आहे. तर भारतातील लोकसंख्येत बोलली जाणारी 3री भाषा आहे. मराठी भाषेचा उगम 9व्या शतकापासून झालेला आपल्याला दिसतो. देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी भरभराट झाली. इसवी सन 1278 मध्ये माहिमभट यांनी लीळाचरित्र लिहिले आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृत आहे पैजा जिंके. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृत आहे पैजा जिंके. म्हणजेच आपली मायबोली अमृतालाही पैजेत जिंकेल अशी ग्वाही दिली. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली.
अशा अनेक संतांनी मराठी भाषेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये केला आहे. अशा प्रकारे अति प्राचीन व समृद्ध अशी परंपरा मराठी भाषेला आहे. जननी जन्मभूमी यांच्याबरोबरच माणसाला प्रिय असते ती त्याची जन्मभाषा, मातृभाषा म्हणजेच मायबोली. महाराष्ट्रातील सर्वजण आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो, मराठी असे आमची मायबोली, मराठी असे आमची मायबोली. जरी भिन्न धर्मानुयायी असू, मराठी असे आमची मायबोली. जरी भिन्न धर्मानुयायी असू, आपली मायबोली फार पुरातन आहे. मराठी भाषेची परंपरा फार उज्ज्वल आहे. मराठी भाषा ही 9व्या शतकापासून प्रचलित आहे. तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठीत फार मोठे लेखक तसेच कवी होऊन गेले आणि आजही आहेत. उदाहरणार्थ वि. स. खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले इत्यादी. मराठी भाषा ही शब्दसंपत्ती, काव्यसंपत्ती, साहित्यसंपत्ती यांनी समृद्ध आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य एक तो मराठी, झालो खरेच धन्य एक तो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य एक तो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.